नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. ही वीण 3D दिसते. सुलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते. उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही वीण 4 ओळींची आहे. ही वीण विणण्यासाठी 6 अधिक 3च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत. पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे. हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत. पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला. पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 3 टाके सुलट विणायचे. त्यानंतर 3 टाके याप्रमाणे विणायचे. पहिला टाका उलट विणायचा, धागा बाहेर. 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, पुन्हा धागा आत घ्यायचा आणि 1 टाका उलट विणायचा. अटी मात्र याप्रमाणे घ्यायची. ही वीण विणताना उलट टाक्यांसाठी जी अटी घ्यायची आहे ती आत्ता दाखवल्याप्रमाणेच घ्यायची आहे. हेच 6 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे. 3 सुलट, 3 सुलट, 3 टाके याप्रमाणे विणायचे. त्यातला 1 उलट अटी याप्रमाणे घ्यायची. त्यानंतर धागा बाहेर. 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा आत, पुन्हा 1 उलट. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचे 3 टाके सुलट विणायचे. याच क्रमाने हे टाके येतील. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला. पहिला टाका एजिंगचा आहे. दुसऱ्या ओळीला पहिले 3 टाके उलट विणायचे आहेत. आता रिपीटेशन सुरू होईल. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. धागा बाहेर, 1 पाठीमागून सुलट, धागा आत, 1 टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा, धागा बाहेर, 1 टाका पाठीमागून सुलट विणायचा आणि 3 टाके उलट विणायचे. हे 6 टाक्यांचं रिपीटेशन विणत जायचं आहे. धागा बाहेर, 1 पाठीमागून सुलट, धागा आत, 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा बाहेर, 1 पाठीमागून सुलट, 3 टाके उलट. शेवटी 3 उलट येतील. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला. पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. धागा आत घ्यायचा. हा जो पहिला टाका आहे तो उलट विणायचा आहे, पण उलट पाठीमागून विणायचा. याप्रमाणे आपण नेहमीचा उलट टाका याप्रमाणे विणतो त्याऐवजी याप्रमाणे पाठीमागून विणायचा आहे. 1 पाठीमागून उलट, धागा बाहेर, 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा आत, 1 पुन्हा पाठीमागून उलट. हे 3 टाक्यांचं रिपीटेशन झालं. उरलेल्या 3 टाक्यांचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 1 पुढून सुलट, 1 पाठीमागून सुलट, 1 पुढून सुलट. याप्रमाणे हे जे 6 टाके विणलेले आहेत त्याप्रमाणे विणत जायचं आहे. पहिला टाका पाठीमागून उलट, धागा बाहेर,
1 टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा. पुन्हा 1 टाका पाठीमागून उलट, त्यानंतर 1 सुलट, 1 पाठीमागून सुलट, 1 पुढून सुलट. याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. रिपीटेशन नंतर 1 पाठीमागून उलट, धागा बाहेर, 1 याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा. पुन्हा 1 पाठीमागून उलट. या क्रमानेच हे शेवटचे 3 टाके येतात. धागा बाहेर, शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 1 टाका पाठीमागून सुलट, आत धागा घ्यायचा, 1 टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा, धागा बाहेर, 1 पाठीमागून सुलट, आत धागा घ्यायचा, 3 टाके उलट विणायचे. हेच रिपीट करत जायचं आहे. 1 पाठीमागून सुलट, आत धागा घ्यायचा, 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा बाहेर, 1 पुन्हा पाठीमागून सुलट, त्यानंतर 3 टाके उलट. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटचे 3 टाके याप्रमाणे विणायचे. 1 पाठीमागून सुलट, आत धागा घ्यायचा, 1 याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, धागा बाहेर, पुन्हा 1 पाठीमागून सुलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झाली. याच 4 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनत जाईल. ही विणसुद्धा खूप ठसठशीत उठावदार दिसते. ही विण विणल्यानंतर खूप सुंदर दिसते. कोणत्याही कलरमध्ये, कोणत्याही जाड अथवा बारीक धाग्यामध्ये ही विण खूप सुंदर दिसते. ही विण जेंट्स स्वेटर, जॅकेटसाठी, लेडीज स्वेटरसाठी, टोपीसाठी उपयोगी आहे. तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.